नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण आज 44 मापाच्या ब्लाऊजची कटोरी कटिंग बघूया. तर आपल्याला पहिल्या सुरुवातीला काय करायचं, हे हुकाची बाजू बंद गडीकडून घ्यायची. हुकाच्या बाजूकडून आपल्याला माप टाकायचं, चेस्टचं माप घ्यायचं. असं हुकाच्या बाजूकडून मुंड्याच्या साईडला आपल्याला असं 11.5चं माप येते. तर आपल्याला याच्यामध्ये 11.5 घ्यायचं. 11.5 मध्ये आपल्याला 2 इंच वाढवायची आपली मार्जिन. तर इथं ही 11.5 प्लस आपलं 2 इंच मार्जिन घ्यायची. तर आलं आता दुसरं. त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची. हे असं आपल्याला ब्लाऊजवरून माप काढायचं कसं, हे ते तुम्हाला शिकायला भेटेल. हे बघा, आता ब्लाऊजवरून माप काढायचं. ही आपली उंची टाकली, हुकाच्या बाजूकडूनच उंची पण टाकायची. उंची किती टाकायची, आपली उंची आहे 14. तर 14 मध्ये उंची 14 घ्यायची. 14 मध्ये प्लस 1 इंच मार्जिन टाकायची, ती आपल्याला शिवायसाठी लागते. त्याच्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा. गळ्याचं माप मोजायचं आणि असं असं तिरप्यामध्ये टाकलं किंवा असं सरळमध्ये टाकलं तरी जमतं. असं रुंदी याची, आता मोठं माप असल्यामुळं याची रुंदी आपली गळ्याची 3 इंच घ्यायची. आणि जी गळ्याची उंची आहे ती उंची आपली 5.5 इंच घ्यायची. म्हणजे कसं, जाड असल्यामुळं कसं गळा आपला परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो. तर आपला गळा घ्यायचा आपला 5.5 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 3 इंच. तर आपण बघू आता. आणि मुंड्याचं बाहीची उंची काढायची आपल्याला. बाहीची उंची घ्यायची जी असेल ती ब्लाऊजच्या मापानुसार. आता ब्लाऊजच्या मापावर उंची माझी 5 भरलेली आहे, तर 5 इंच उंची घ्यायची. आणि प्लस त्याच्यामध्ये अस्तरचं असेल तर 1 इंच मार्जिन टाकायचं. आणि साधा कटोरीचा साधा ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला शिवण्यासाठी, पट्टी दुमडण्यासाठी 1.5 इंच मार्जिन घ्यायची. तर अशा प्रकारे बाहीचं माप घ्यायचं. आता आपल्याला हे माप आपल्याला लिहून घ्यायचं. आणि याच्यानंतर आपल्याला हे मुंड्याचं माप घ्यायचं. हे मुंड्याचं माप किती आलं ते बघायचं. आता हे मुंड्याचं माप आलेलं आहे, आपलं असं मुंड्याचं माप टाकायचं. तर मुंड्याचं माप आलेलं आहे आपलं 6 इंच. तर 6 इंचामध्ये आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं. तर चला, आपले हे झाले आपले ब्लाऊजवरून मापं काढण्याची पद्धत. आता हे आपल्याला ब्लाऊजवरून मापं काढायची. आधी त्यांच्या ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि मापानुसार आपल्याला आता कटिंग करायची. तर आपल्याला सुरुवातीला आपल्याला आता शोल्डर घ्यायचा. आपल्याला शोल्डर घ्यायचं. आता 44च्या ब्लाऊजच्या मापासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं 6 इंच. राईट. तर आपला गळा टाकायचा आपल्याला 2.25 इंच. तर आपला शिवून 3 इंच होतो. तर 2.25 इंच गळा टाकायचा. गळ्याची उंची टाकायची आपल्याला 6 इंच. ही आपली उंची झाली 6 इंच. आता याच्यावर आपल्याला एक अर्ध्या इंचावर किंवा 1.25 इंच. चला तर मग आपण आता पेपरवर 44 कटोरी ब्लाऊज कटिंग करायची बघू. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, गळ्याची रुंदी आणि शोल्डर टाकायचं. म्हणजे पूर्ण मिळून शोल्डरचं माप टाकायचं आपल्याला 6 इंच. 6 इंच टाकलं तर 6 इंचामध्ये आपल्याला आता शोल्डर 6 इंच घेतलं तर मुंडा पण आपल्याला 6 इंच घ्यायचा. 6 इंच हे बघा, असा मुंडा 6 इंचाची ही अशी आपली रेख मारून घ्यायची. आणि आपल्याला आता गळ्याची उंची टाकायची. आपल्याला गळ्याची उंची पण 6 टाकायची. आपल्याला 5.5चा गळा ठेवायचा आहे, तर शिवायला आपल्याला अर्धा इंच मार्जिन. आणि आपल्याला गळ्याची रुंदी ही जी वरती घेतलेली आहे तीच चला तर मग आपण 44 ब्लाऊज कटोरी मापाची कटिंग बघूया. तर आपण सुरुवातीला पेपरवर असा डबल घडीचा पेपर टाकायचा. हे डबल घडीचा पेपर टाकायचा. हे फोल्ड साईज आपल्याकडून घ्यायची. फोल्ड साईज करून घेतली. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं 6 इंच. 44 मापासाठी शोल्डर 6 इंच घ्यायचं. आणि मुंडा घ्यायचा आपल्याला 6 इंच. ही अशी मार्जिन करून घ्यायची. घेतलं. आता त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची. आता उंची ब्लाऊजची आपली 14 आलेली आहे, तर 14 मध्ये आपल्याला प्लस 1 इंच मार्जिन टाकायची. तर आपल्याला उंची पूर्ण मिळून 15 इंच उंची घ्यायची. आता ही आपली उंची अशी आखून घ्यायची. हे अशी आखून घेतली. आता मुंड्याचं माप आपल्याला इथून आपल्याला गळ्याची उंची टाकायची. पहिले अगोदर आपण गळ्याची रुंदी टाकू. आता शोल्डर 6 टाकलेला आहे, तर गळ्याची रुंदी आपल्याला
कमीत कमी आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे गळ्याची रुंदी. आता गळ्याची उंची टाकू आपण. ही गळ्याची उंची आपण किती टाकली? 6 इंच. अर्धा इंच शिवण्यात मार्जिन जाते आणि आपल्याला गळा शिवून रेडी आपला 5.5 इंच येतो. तर मग आपल्याला आता खाली पण सेम वरती जी घेतली ती खाली पण सेम 2.25 इंच रुंदी टाकायची. टाकून घेतली. आता या आपण समोरचा गळा घेतला त्याच गळ्यापासून आपल्याला चेस्टचं माप टाकायचं. तर आपला आता 44 माप आलेलं आहे. तर 44 मापासाठी आपल्याला 11 इंच आपली चेस्टचं माप आहे. तर 11 इंच जशास तसं आखून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच 2 इंच मार्जिन टाकायची. ही आता आपली 2 इंच मार्जिन झाली. आता ही आपली जशास तशी मार्जिन आपली आखून घ्यायची. तर पेपर कमी असल्यामुळं माझी बरोबर झालेली आहे. आता आखून घ्यायचं. आता आपल्याला मुंड्याचं पाठीमागचा जो आकार असतो तो आकार द्यायचा. 2 आकार असतात, एक पुढचा आकार आणि एक मागचा आकार. म्हणजे एक लहान मुंड्याचा असतो आणि एक छोट्या मुंड्याचा. तर मग मोठ्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.25 इंचावर द्यायचा. करायचं, हुकाच्या बाजूची जी बाजू असते ही अशी हुकाची बाजू असते. आता या हुकाच्या बाजूकडली कटोरीचं माप घ्यायचं. म्हणजे हे कसं असतं, वाढलेली कटोरी नसते. आता हे हुकाच्या बाजूकडून आपल्याला कटोरीचं माप किती येतं बघा. आता 44 चेस्टच्या मापासाठी आपल्याला कटोरीचं माप 7 इंच टाकायचं. आता 7 इंच कटोरीचं माप टाकायचं. इथून आपल्याला असं 7 इंच माप टाकायचं. आता आपल्याला याची गोलाई येण्यासाठी आपल्याला इथे पहिले क्रॉसपट्टी काढून घ्यायची. आपल्याला क्रॉसपट्टी 4.25 इंचाची काढून घ्यायची. ही क्रॉसपट्टी झाली 4.25 इंचाची, एका बाजूने टाकायची आणि इकडं आपल्याला 3.25 इंच टाकायचे. म्हणजे आपल्याला त्या क्रॉसपट्टीची गोलाई देता येते. आता हे इथून आपल्याला असा शेप देऊन द्यायचा. आला, ही क्रॉसपट्टीचा शेप झाला. आता आपल्याला इथून आपल्याला कटोरीचं माप 7 इंच आलेलं आहे ते टाकायचं. 7 इंच टाकायचं. आता इथून आपल्याला उंचीमध्ये 3 इंचावर घ्यायचं. म्हणजे आपल्याला कसं कटोरीची गोलाई 1.25 इंचावर आकार देण्यासाठी मार्जिन करायची. आता ह्या भागाकडून आपल्याला मुंड्याच्या भागाकडून आपल्याला इथे मोठं आहे तर मग हे 2.25 इंच आपल्याला माप टाकून घ्यायचं. गोल आकारामध्ये असा देऊन घ्यायचा. हे जरासा आकार पुढं गेला असा गोलाईमध्ये 1/2 इंचावरून माप देऊन द्यायचं. आता हे झालं आपली कटिंग. आता आपण याला कट करू. आता सुरुवात थोडंसं असं गोलाईमध्ये मागच्या हे असा 1.25 इंचावर आणि छोट्या मुंड्याचा आपल्याला आकार हे 1.25 इंचावर द्यायचा. आता इथून आपल्याला मुंड्याच्या उंचीपासून आपल्याला दोन्हीचं माप इक्वल घ्यायचं. हे 3 इंच करायचं. आता आपण 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे तर 3 इंच करायचं. तर मग आपल्याला इथून हे 3 इंचावरून आपल्याला इथे 1.25 इंचावर शेप द्यायचा आणि इकडून आपल्याला हे 2 इंचावर शेप द्यायचा. तर आपल्याला हे शेप असा आपल्याला कर्वच्या सहाय्याने आपलं आखून घ्यायचा. तर हे आपला शेप असा बरोबर असा आपल्याला इथून आला पाहिजे. हे पहिल्या भागाचा आकार हे आपल्याला थोडासा हे असा आतून आला पाहिजे आणि हे दुसऱ्या भागाचा आकार आपल्याला भागामध्ये निघालेली कटोरी आपल्याला जशीच तशी आखून घ्यायची. अशी आखून घेतली. आता या आखून दोन्हीच्या साईडनी आपल्याला दोन्ही बाजूनी आपल्याला 1.5 इंचाचं
मार्जिन टाकायची. इकडून पण 1.5 इंच टाकायचं आणि इकडून पण 1.5 इंच टाकायचं. आता हे 1.5 इंच मार्जिन टाकलेली आहे ती आपल्याला याला जोडून घ्यायची. हे अशी जोडून घ्यायची. आता इथं आपल्याला वरती गळ्याच्या जे कटोरीचा भाग आहे तिथे वरती आपल्याला 1/2 इंच मार्जिन टाकायची. हे अशी. आता हे आपल्याला असा शेपमध्ये असा शेप देऊन द्यायचा. हे असा गोल आकारामध्ये ही आपली कटोरीचा शेप येतो. आता हे आपला आकार झाला. आता या दोन्हीचं आपल्याला माप बघायचं. तर या दोन्हीचं माप किती आलेलं आहे? 10 इंच. तर 10 इंचाचा अर्ध माप किती आहे? 5 इंच. ह्याला दोन्हीला अर्ध करायचं आणि इथून आपल्याला बरोबर आपल्याला इथून एक 1.5 इंच माप टाकायचं. 1.5 इंच. हे 1.5 इंचाची मार्जिन घेतली. 1.5 इंच टाकायचं. हे बघा असं. हे झाले आपल्या कटोरीचं माप. परफेक्ट कटोरी गोल आकारामध्ये येते आणि बसायला पण छान बसते. आता याला आपण कट करून घेऊ. 44 मापाच्या ब्लाऊजची कटोरी. खूप छान गोलमध्ये कटिंग बसते आणि कटोरी पण परफेक्ट पफमध्ये येते. हे अशी कट करून. हे झाले आपली कटोरी कटिंग. आता इथे आपल्याला थोडासा येथे याच्यामध्ये थोडीशी गोलाई देऊन घ्यायची आपल्याला गळ्यासाठी. ही झाली गोलाई. आता ह्या दोन्ही भागाला जोडायचं. आपण जे टक्स पॉईंट देतो की नाही त्या दोन्हीचं हे मध्य भाग आलं पाहिजे. हे असं जोडून घ्यायचं. आता इथून आपल्याला 3-3.25 इंचावर टक्स मारायचा. 3.25 इंचावर. आणि इकडं आपला टक्स 2.25 इंचावर आला पाहिजे. म्हणजे बरोबर आपल्याला कटोरी काय होते आपली शेपमध्ये बसते. हे बघा. आता शिवण्यासाठी 1/2 इंच मार्जिन. हे बघा. ही कटोरी आपली एकदम परफेक्ट मापाची. ही 44 मापाची कटोरी कटिंग. आणि आता हे आपलं साईडचे बाजूचा भाग. हे आपला बाजूचा भाग. ह्याला बाजूचा भाग. हे कट कर. ही आपली क्रॉस पट्टी. आणि हे आपला मागचा भाग. चला तर मग समजली का कटोरी कटिंग? थँक्यू. Thanks for watching.